नमस्कार. या ठिकाणी मी आज खूप असं भाग्यवान आहे की अशा एका गावामध्ये आलो आहे की ज्या गावामध्ये एकाच सगळ्या कुटुंबातील अनेक कलावंत आहेत आणि खरोखर वेळवंड या गावातील हे कांबळे कुटुंबीय, त्याच्यामध्ये काळूराम कांबळे, त्याचबरोबर नामदेव कांबळे आणि मास्तर यांचे बंधू, नामदेव यांचे बंधू पेटी मास्तर, असे हे एकत्रित कुटुंब आणि अनेक ह्यांच्या सगळ्या इतर सगळ्या कांबळे कुटुंबातील सगळे कलावंत यांना भेटण्यासाठी मी आज आलो आहे. तर खूप चांगला योगायोग मला आलेला आहे भेटण्यासाठी. तर काळूराम दादा बसलेलेच आहेत, पण नामदेव भाऊही माझ्या शेजारी दादा बसलेले आहेत. मला सांगा की तुम्ही तमाशा या परंपरेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आहे, म्हणजे तुमच्या दोघांचं वय जवळजवळ समानच आहे, तुम्ही दोघे चुलत बंधू आहात, बरोबर आहे? प्रवाहात कधीपासून आलाय? हे प्रवास म्हणजे आम्ही लहानपणीच 1962 साली आम्ही तमाशा चालू केला. तेव्हा 13-14 वर्षाचा होता आम्ही. हा, बरोबर. 13-14 म्हणजे दुसरी मंडळी होती, ती आम्ही कोकणपट्टी खेळायचो. म्हणजे तुमचे सगळे भाऊ की चुलत भाऊ वगैरे? कोकणपट्टी. बरं. मग तिथून आमचा जरा व्हायचा संचय बरा झाला. आमचा भोर तालुका, कुठं सातारा जिल्हा, कुठं सासवड भाग, पुणा जिल्हा, मग त्याच्यावर आमची पार्टी मोठी झाली. मग नारायणगाव केंद्रावर गेलो आम्ही. नारायणगाव केंद्रावर तिथं बरीच वर्ष काढली. मग आमचा एकमेकाचा जमाना. लोक नारायणगाव केंद्रावर तुमचा मोठा तमाशा झाला, तुम्ही मोठा केला, 8 महिन्याचा 7 महिन्याचा केला. त्याच्या वेळेला काय काय गोळा केलं? 72ची गोष्ट आहे. पहिला 62 पासून तुम्ही छोटा छोटा करत होता कोकणात जाऊन वगैरे, पण नंतर 72 साली दादानी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गाडी घेतली. त्याच्यानंतर गाडी घेतली आणि मग ती गाडी घेऊन चालला. मग ते कानूरचा ठुबे पाटील भेटला आम्हाला. बरं. मग ते आम्ही पहिलं बी नारायणगावला जात होतो. मग ते ठुबे पाटलानं आम्ही तमाशा काढला. त्याच्या वेळेला त्यांनी 20,000 रुपये काढून ठेवलं नदीत. आणि मग ते खैऱ्यांनाच्या गाड्या नारायणगावच्या, आणि त्या आम्हाला जीवाला जीव द्यायला लागले. मग त्यांच्या गाड्या कुठं काय, मग आमची माणसं लाऊड स्पीकर त्या दळवीचं, मग आम्ही बरीच वर्ष काढली नारायणगावात. त्याच्यानंतर आमचं ते चालायला जरा लोक हिसकळीतपणा करायला लागले, जरा पैसे सोरायला या वरात. आता सोडले खाली काय करायचं. मग आम्ही वैतागलो आणि आमनच्या तमाशाला गेलो. आमनच्या तमाशा ते आमचा दारुड केस गावला, तिथं ऍक्सिडेंट झाला. दादाचं कंबरनं गेलं. बबन मास्तरची इथं बरगडी तुटली, अशी ही कवळी बरगडी. आणि आम्ही माग होतो, आम्हाला नाही काय झालं. मग तिथे आमच्या तमाशात म्हणजे बरीच 2-3 लोक मेली, पण आम्हाला परमेश्वरानं सांभाळलं. आम्ही आलो, मग परत खेडकराच्या तमाशाला गेलो. ती 14 वर्ष का किती वर्ष आम्ही खेडकर मध्ये काढलं. तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे खेडकर पांडुरंगमुळे म्हणजे मोठा तमाशा म्हणायचा रोगपेक्षा ते तमाशा. मग पांडुरंगमुळे ना आम्ही एक जागी बरेच तिथं 13-14 वर्ष काढली मुळ्याकडं. मग तिथनं आम्ही ते लोक मग माडिक म्हणायचे, महाजन म्हणायचे, अरे हे चांगले कलाकार आहेत, अरे धंदा करणारे कलाकार आहेत, म्हणणारी गाणारी मंडळी आहेत. मग ते माडिक म्हणायचं आमच्याकडे या, आनंद जळगावकर ते म्हणायचं आमच्याकडे या, चंद्रकांत म्हणायचं आमच्याकडे या. मग चंद्रकांतकडे करार केला. मग ते बाळूमुळे होता, त्याला माराया गेला. म्हणला चंद्या नगरचा, आमचे कलावंत कन्यात आहे. चंद्रकांतला म्हणला तो नगरचा इथं म्हणला, आमच्या पुणे जिल्ह्यात आलाच नारायणगाव केंद्रावर, माझी माणसं का फोडली, झाले तक्रारी. मग 2 तिकडे पाठवले, 2 इकडे पाठवले, असं झालं आमच्यावर. मग मालतीमध्ये गेलो, त्या मालतीकडे 5-6 वर्ष काढली. 5-6 वर्ष काढले. मग यायला लोक नाव ठेवायला लागले, एवढा मोठा फड तुमचा, 5-6 गाड्या चालत होत्या, 40 माणूस होतो तुमच्या याला संचाला. आणि यायला म्हणले तुम्ही बसून ठेवला. मग पुन्हा काढला, तर पुन्हा 30 तारा. आम्ही 1-1.25 एकर जमीन इकली इथली वरची, असली जमीनचा. होतच तसं काय कलावंताला काय मास्तर आम्ही इकली. करता काय म्हणलं आता, अशी भानगड झाली. मग आम्ही बरेचसे काय आमच्या पार्टीमध्ये मग चाला ना पार्टी व्यवस्थित. माणसं बाया पार नांदेड परभणी इकडच्या बाया आम्ही आणायचो. काही दिवशी पारद्यांच्या बाया आणल्या,
काही कशी कराड कोल्हापूरच्या बाया पूर्वीपासून आमच्या आम्ही खेळत होतो ना 13-14 वर्षापासून कराडच्याच बाया आम्हाला त्या प्रत्येक वर्षी मग आम्ही चांगली गाडी घेतो वर त्या कराडच्या बाया परत अजून बी होत्या. त्याच्यानंतर मग आम्ही मग बदल केली. मग ती चाला मग 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी आमची सुपारी गेली 50 सुपारी गेली नारायणगाव केंद्रावर. 1.5 लाख 1.25 लाख 2 लाख अशा सुपाऱ्या गेल्या. ह्या छाया खिलारीला 1.5 सव्वा लाखाच्या 5 सुपाऱ्या दिल्या आम्ही. तो आमचा हे गडी कुठे गेला गोटू त्याचा मॅनेजर होता. तो पोरगा चांगला हुशार झाला होता आमच्यात. आमचाच पोरगा हे मेवणीचा म्हणजे आमच्या जवळच असतो. आम्ही सांभाळला त्याला. मग इतक्या सुपाऱ्या गेल्या 50 सुपारी. मग ह्यो 3ऱ्या वर्षी आमच्या 2-2 लाख आपल्या लाखाला सुपाऱ्या गेल्या 2 आणि बाकीचे 1.5 पावणे 2 1.5 पावणे 2. त्याला माणसंच आमची येणारी होती आली नाही. पार्टी जरा थकावं लागली. 2-3 वर्ष येईना 4 वर्ष. पण त्या सुपाऱ्या आमच्याकडे बांधून घेतल्या 2-2 लाखाच्या आहे म्हणजे त्यांना माणसं कुठे येईल. तर ते एक महत्वाचं आहे की तुम्ही हे सगळं तुमची वेळवणकर तमाशा पार्टी खूप ताकदीची आहे. खूप ताकदीची तुमची वेळवणकर तमाशा पार्टी खूप ताकदीची आहे. ती खूप चांगले जाणकार कलावंत आहेत. त्याची धास्ती सगळ्या तमाशा प्रवाहात सगळी होती. सगळं होतं. मग हे सगळं करताना तुम्ही सोंगाड्याचीच भूमिका का स्वीकारली? सोंगाड्या लई कामं केली आमच्यात. मावशीपासून गणगावळण ते पार मावशी म्हणजे सोंगाड्याच आहे पण पुन्हा वगात. मग तुम्हाला ती कॉमेडीज का स्वीकारली तुम्ही? कॉमेडीज का घेतली? कॉमेडीज मध्ये का गेला तुम्ही? त्या क्षेत्रातच का गेला? काय गेलो म्हणजे असं झालं. नंतर आवाज आला ना. पहिला ऑर्गन पेटी वाजवत होतो. मग त्याच्यानंतर आवाज आला ना आणि पीटीचा बी जमाना. मग आमचा गुरुजी होता एक मोठा आपले मुंबईचे तुळशीराम दीक्षित साटंबुवा अशाच्या हाताखाली शिकून तो आमच्या गावातला बसण्याबुवा होता. मग तो म्हणला असं कर तुला पीटी वाजवून म्हणून म्हणा येत नाही ना आवाज नाही बुवा. मग तो आपला माकडागच सोंगा. मग कोकणात मध्ये माकडागच. मग काय नाना तारा करायचं. तसं पाहिलं तर निळे पोल्याला हातरून सोडला निघूज मध्ये खेडकराच्या पार्टीचं आणि त्यांचं एक हे होतं नाटक आपल्या कॉन्ट्रॅक्टदारानं. ते कॉन्ट्रॅक्टदारानं तिकडे होतो ना आम्ही त्यावेळेला निळू फुल्याचं नाटक एक पार्टीनं ठेवलं आणि मुळ्याचा तमाशा एक पार्टीनं ठेवलेला होता निघून मध्ये. तेव्हा त्या लोकांनीच परत विचार केला म्हणले नाटकाला माणसं एवढी जमणार नाहीत तमाशाला माणसं सगळी जातील मग दोन्ही कार्यक्रम एका स्टेजवर होते. मग आमचा तमाशा अगोदर झाला आणि नंतर निळू फुल्याचं नाटक झालं आमच्या स्टेजवर. मग ते तमाशा जास्त पाहिजे तर लोक निघून गेले असणार. सोलोच्या नलवड्या ओळखता का? हो हो. मग त्या ते निळू फुले त्याच्या नाटकात काम करून परत तमाशात आली होती. ती माझ्या साथीला होती. मग ते कॉमेडी किंग बघून तो म्हणला त्याला असं वाटलं हे तमाशा म्हणजे काय चीज. म्हणले महाराष्ट्रापुरता तमाशा. माझं नाटक म्हणजे मी कुठं आता कलाकार परराष्ट्रात माझी कॅसेट जातात. म्हणलं तमाशा काय आहे म्हणला. ते रामनगरकर आला नाही निळू फुले म्हणला. अजून म्हणला बबन अवसरीकर आला नाही. तो तमाशगराचाच पोरगा बबन अवसरीकर. मग त्याच्या कार्यक्रमात गेला. मग ते काय झालं तिथं आम्ही ते गेलो. आता गेल्यानंतर काय म्हणावं ना त्याच्या आईला म्हणलं हे आपण रगड मोठं आहे नाहीतर कसं का नाही. खेडकराची पार्टी आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होती पण तिच्या आईला म्हणलं तर हे कलाकार माणूस आहे. पण तो म्हटला रामनगरकर आले नाहीत आणि हे आले नाहीत. तर आमच्यातले 1-2 लोक हे जगन आणि हे होता सुमत कुमार जेजुरीचा गायक होता. तो कलाकार एकच सडी एक. ते माधवराव होता त्या पिक्चरचे नट घाबरत होते त्याला. असं होतं माधवराव गायकवाड आमच्या पार्टीत खेडकराच्या.
मग बाबा आम्ही कार्यक्रम केला, गणगवळण केली, गणगवळण आम्ही दोघा भावांना केली. पब्लिक उलट पालट गेलं, 5-6 हजार पब्लिक जमलं. तिथे किती 100 नाही तर 50 पब्लिक जायचं त्या निघोज मध्ये. पण तिथं ह्या सामन्यामुळं तिथं जवळजवळ तर 5-6 हजार पब्लिक नाही का, 5-6 हजार पब्लिक आलं. आणि मग ते आल्यानंतर ते आमच्याच हातातलं पब्लिक. तिथं आम्ही खेळायचो ना, ते तिकडं जत्रा खेत्रा. मग बाबा तिथं ते खुश झाला कॉन्ट्रॅक्टवाला. तो खुश झाल्यावर आम्ही कार्यक्रम केला. कार्यक्रम केल्यावर तो असा पडदा काढून असा बघायचा, कोण निळो फुले. मग त्या आमच्या त्या सोल्याबाई होते ना नलवडी, तिला विचारायचा, म्हणायचा सोल्या काय पोरं काम करतात गणगवळणी बसून. आई मला वाटलं काय हे तमाशा महाराष्ट्राचा म्हणजे काहीच नाही, तमाशा म्हणजे काहीच. पण म्हणला मला आज पाहिलं मग काय लोक काम करतात.